नाशिक सातपूर लैंगिक शोषणाच्या प्रकरणी रवींद्र एरंडे याला कोर्टामध्ये हजर करण्यात आले। काल रात्री रवींद्र एरंडे याच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता। त्यामुळे आता एरंडेला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याबद्दलची उत्सुकता आहे। रवींद्र एरंडे याच्या पेनड्राईव्हमध्ये 121 व्हिडिओ देखील असल्याचे तपासामधून समोर आलेले आहे। गोरगरीब महिलांना नोकरीचा आमिष दाखवून लैंगिक शोषण करून त्याने छुप्या पद्धतीने हे व्हिडिओ काढले हे देखील तपासामधून समोर येत आहे। एरंडे याच्या विरोधामध्ये पीडितेनं लैंगिक अत्याचारासह विनयभंगाची तक्रार दिलेली होती। पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयानं एरंडेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। आता दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस त्याची पोलीस कोठडी आणखी वाढवून मागण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।